नमस्कार. महाराष्ट्राच्या इतिहासात ना अशी अनेक रहस्य दडलेली आहेत जी अजूनही आपल्यासमोर यायची बाकी आहेत. आणि अशाच एका रहस्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. हे रहस्य आहे जुन्नर जवळचं कुकडेश्वर मंदिर. आता हे फक्त एक मंदिर नाहीये, तर ही एका हरवलेल्या राजवंशाची आणि त्यांच्या अद्भुत कलेची एक कहाणी आहे. चला तर मग या अनोख्या वारसाच्या सफरीवर निघूया. तर मग प्रश्न हाच आहे की या 9व्या शतकातल्या मंदिरात नक्की दडलंय तरी काय? कारण ही केवळ दगडांची वास्तू नाही, यात एका राजवंशाचा गौरवशाली इतिहास दडलाय, कलाकारांची प्रतिभा आहे. चला तर मग या मंदिराची रहस्य उलगडून पाहूया. हे मंदिर आहे तरी कुठे? तर कुकडी नदीच्या अगदी उगमापाशी एका अतिशय निसर्गरम्य परिसरात. आणि याची खासियत म्हणजे हे मंदिर अखंड दगडात कोरलेलं आहे. म्हणजे विचार करा, स्थापत्यकलेचा हा एक अद्भुत, खरंच अद्भुत नमुना आहे. पण गंमत बघा, एवढा सुंदर, एवढं अप्रतिम असूनही हे मंदिर इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवूनच गेलंय. मग साहजिकच मनात प्रश्न येतो की इतकं भव्य मंदिर कोणी बांधलं असेल आणि का बांधलं असेल? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला घेऊन जातं एका पराक्रमी राजवंशाच्या इतिहासात. चला तर मग ह्याच राजवंशाचा वारसा आपण उलगडून पाहूया. तर आपण बोलतोय साधारणपणे 9व्या शतकाविषयी. त्या काळात या संपूर्ण प्रदेशात शिलाहार नावाच्या एका राजवंशाचं राज्य होतं. आणि या वंशातलाच एक राजा होता, राजा झंझ. हा राजा कलेचा प्रचंड मोठा भोक्ता होता असं म्हणतात. त्याच्या नावावर तब्बल 12 भव्य शिवमंदिरं बांधल्याचा उल्लेख सापडतो. आणि असं मानलं जातं की आपलं हे कुकडेश्वर मंदिर त्याच 12 मंदिरांपैकी एक आहे. पण मग हे शिलाहार होते तरी कोण? तर बघा, शिलाहार हे जुन्नर परिसरात राज्य करणारं एक अतिशय महत्त्वाचं घराणं होतं. आणि त्यांची ओळखच होती ती म्हणजे त्यांची कला आणि स्थापत्यशास्त्राची आवड. आज आपण जी अंबरनाथ आणि ठाण्यासारखी अप्रतिम मंदिरं पाहतो ना, ती ह्याच शिलाहारांच्या काळात उभारली गेली होती. आणि या शिलाहार राजांमध्ये राजा झनुंज याचं नाव कुकडेश्वर मंदिराच्या निर्मितीशी प्रामुख्याने जोडलं जातं. असं म्हणतात की त्याने फक्त कुकडेश्वरच नाही बांधलं, तर हरिश्चंद्रगडावरचं हरिश्चंद्रेश्वर मंदिर, रतनवाडीतलं अमृतेश्वर मंदिर अशी अनेक प्रसिद्ध मंदिरं त्यानेच बांधली. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते, त्याची प्रचंड शिवभक्ती आणि कलेबद्दलची विलक्षण आवड. पण आता इथे एक फार रंजक गोष्ट आहे, म्हणजे एक वेगळा विचारप्रवाह आहे. काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की शिलाहारांनी ही मंदिरं अगदी शून्यातून नाही बांधली, तर इथे आधीपासूनच काही पांडवकालीन मंदिरं होती आणि शिलाहारांनी फक्त त्यांचीच पुनर्बांधणी केली. आता यातलं खरं काय, हा अर्थातच इतिहासातील एक मोठा चर्चेचा विषय आहे. चला, इतिहास पुरे झाला. आता प्रत्यक्ष मंदिरात काय आहे ते पाहूया. म्हणजे आपण एक व्हर्च्युअल फेरफटका मारूया मंदिराच्या आत आणि तिथल्या अद्भुत कलाकुसरीचा अनुभव घेऊया. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर पोहोचताच सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतो तो म्हणजे हा भव्य नंदी. आणि हा काही साधासुद्धा नाहीये, एका अखंड दगडातून कोरलेला आहे. ही मूर्ती पाहिल्यावरच मंदिराच्या भव्यतेची कल्पना येते. ही जणू एक पहिली साक्षच आहे. आणि एकदा का मंदिरात प्रवेश केला की अक्षरशः कलेचा खजिनाच आपल्यासमोर उलगडतो. दारावरची गणेशपट्टी बघा, उंबरठ्याजवळची ती 2 संरक्षक कीर्तिमुख, आतमध्ये शिवपिंडीची पूजा करणारी पार्वती, भिंतींवरची ती नाजूक वेलबुट्टी आणि मंदिराच्या पश्चिमेला असलेलं ते गोमुख. असं वाटतं जणू प्रत्येक दगड आपल्याशी बोलतोय आणि एक वेगळीच कहाणी सांगतोय. आणि मंदिराचे खांब, काय वर्णावं त्यांचं. आतले असोत किंवा बाहेरचे, प्रत्येक खांब कोरीव कामानं अक्षरशः भरलेला आहे. या खांबांवर देव आहेत, सुंदर नर्तकी आहेत, ढोल वाजवणारे वादक आहेत. या सगळ्या प्रतिमा पाहिल्या की असं वाटतं की जणू दगडातूनच संगीत आणि नृत्य बाहेर पडतंय, सगळं जिवंत झालंय. पण इतकी सुंदर कला, शेकडो वर्षांचा इतिहास, या सगळ्याला काळाच्या तडाख्यांपासून वाचवणं हे खरंच एक खूप मोठं आव्हान आहे. मग आज या मंदिराची स्थिती काय आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या संरक्षणासाठी काही प्रयत्न केले जात आहेत का? या मंदिराची सगळ्यात मोठी खंत होती त्याचा कोसळलेला कळस. विचार करा, अनेक वर्ष हे मंदिर एका मुकुटाशिवाय उभं होतं. जणू काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी हरवलंय. त्यामुळे या वास्तूला तिचं मूळ रूप, तिची शान परत मिळवून देणं हे एक प्रचंड मोठं आव्हान होतं. आणि इथेच या मंदिराच्या संरक्षणामागची खरी दृष्टी आपल्याला दिसून येते. बघा, सोपा आणि स्वस्त मार्ग काय होता? सिमेंटचा कळस बांधून टाकायचा, काम पटकन झालं असतं. पण नाही,
तसं झालं नाही. त्याऐवजी मूळ मंदिराप्रमाणेच मोठेच्या मोठे दगड आणून त्यावर कोरीव काम करून कळस उभारण्याचं अत्यंत अवघड आणि प्रचंड खर्ची काम हाती घेण्यात आलं. आणि हेच महत्वाचं आहे, कारण इतिहास जपताना शॉर्टकट्स नसतात. बरं, आता हे सगळं ऐकल्यावर आणि या मंदिराचं महत्त्व समजल्यावर साहजिकच तिथे प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा होऊ शकते. मग तिथे पोहोचायचं कसं? चला, त्याबद्दलची माहिती घेऊया. तिथे पोहोचणं तसं अगदी सोपं आहे. जुन्नरपासून चावंड किल्ल्याच्या दिशेने जो घाटघरला जाणारा रस्ता आहे, त्याच रस्त्यावर हे मंदिर आहे. चावंड किल्ल्यापासून पुढे गेलात की साधारण 6 किलोमीटरवर एक फाटा लागतो. त्या फाट्यावरून वळल्यावर फक्त 3 किलोमीटरवर पूर नावाचं गाव आहे. आणि याच गावात हे सुंदर मंदिर वसलेलं आहे. आता जुन्नरवरून बससेवा फारशी नियमित नाहीये, पण काळजीचं काहीच कारण नाहीये, कारण इथले गावकरी खूप प्रेमळ आणि आदरातिथ्य करणार आहेत. जेवणाची सोय ते अगदी घरच्यासारखी करतात. आणि रात्री मुक्कामासाठी मंदिराच्या पुजाऱ्यांच्या घरासमोर एक मोठी ओसरी आहे. विचार करा, चांदण्या रात्री त्या शांत वातावरणात मंदिराच्या सान्निध्यात मुक्काम करण्याचा अनुभव तो काहीतरी वेगळाच असेल. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, जर या मंदिराचा इतिहास अजून खोलात जाऊन जाणून घ्यायचा असेल तर एक गोष्ट नक्की करावी. गावातील जे वडीलधारे वृद्ध लोक आहेत त्यांच्याशी गप्पा माराव्यात. त्यांच्याकडून अनेक पिढ्यांच्या आठवणी, अनेक दंतकथा ऐकायला मिळतात, ज्या कुठल्याही पुस्तकात सापडणार नाहीत. तर हे कुकडेश्वर मंदिर हे केवळ एक उदाहरण आहे. अशा अनेक वास्तू आपल्या आसपास आहेत. आणि हे सगळं पाहिल्यावर मनात एकच प्रश्न येतो की अशा आणखी कितीतरी अज्ञात, अप्रतिम कलाकृती आपल्या इतिहासात दडलेल्या असतील, ज्या फक्त कोणीतरी येऊन त्यांना शोधून काढेल याची वाट पाहत आहेत.